नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 82 ते ओवी 91च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणाले, ह्या विश्वामध्ये मी व्यापलेलो आहे आणि माझा अनुभव, वेगवेगळे भाव, त्यानुसार माझी अनुभूती सर्व जीवांना येऊ शकते. तर ह्या जगात मी ह्या वेगवेगळ्या विविध भावांच्या आधारे कसा व्यापलेलो आहे ते मी तुला सांगतो. आणि त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्या समोर सगुण रूपात तुला दिसतोय, पण त्याच वेळी सर्व जगामध्ये कशा प्रकारे व्यापलेलो आहे, तर ते तू आता ऐक. तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके, हे मागच्या ओवीमध्ये भगवंतांनी सांगितलं. आता भगवंत म्हणतात, जे वेगळा लिया भूती सारिखे होऊनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती आघविये. हे जे भाव मी म्हणतोय ना, हे भाव जशी वेगवेगळी भूत अर्थात वेगवेगळे जीव आहेत, त्या जीवांची जशी प्रकृती आहे अर्थात त्यांच्या ठिकाणी जसे गुणधर्म आहेत, त्याप्रमाणे ते जगामध्ये प्रगट होतात. विखुरले आहे ती त्रिजगती आगविये. नुसत्या ह्याच जगात नाही, तर जेवढ्या काही सृष्टी आहेत त्या सृष्टीमध्ये जीवाकडे जसे गुणधर्म आहेत, त्याची जशी प्रकृती आहे, त्याप्रमाणे हे विखुरलेले आहेत, सगळीकडे पसरलेले आहेत. आता त्यातले महत्वाचे भाव भगवंत सांगतात. ते प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी, असंमोहन सहन सिद्धी क्षमा सत्य. सर्वात प्रथम जर समजून घ्यायचं असेल तर बुद्धीचं स्वरूप हे शुद्ध जाणीव युक्त आहे. आणि भगवंत म्हणतात, हा बुद्धीच्या ठिकाणी असलेला भाव मी आहे, ती जाणीव मी आहे. ते प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी, आणि मग त्यानंतर ज्ञान. ह्या बुद्धीच्या साह्याने प्राप्त होणारं ज्ञान अर्थात शुद्ध ज्ञान, आपलं स्वरूप ओळखायला जे ज्ञान मदत करतं ते आत्मज्ञान. निरवधी, त्याला काही अवधीच नाही, असं ते अफाट आहे, अमर्याद आहे. असंमोहन सहन सिद्धी क्षमा सत्य. असंमोहन, कुठल्याही प्रकारे मोहामध्ये बळी न पडणं, आणि त्याचबरोबर सर्व काही सहन करणं. सहन शक्ती ही एक सिद्धीच आहे. म्हणून भगवंत म्हणतात, असंमोहन, कुठल्याही प्रकारचा मोह नसणं. सहन सिद्धी, सहन शक्ती, क्षमा सत्य, सर्वांवर क्षमा. आपला कोणी अपमान केला, आपला कोणी नुकसान करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपण त्याच प्रकारे त्या जीवावर कुठल्याही प्रकारे अनुचित कर्म करून आपण एखादा त्याच्यावर अपकार करत त्याला सामोरं जायचं असं नाही, तर पहिल्यांदा अंतःकरणात क्षमाभाव धारण करायचा.
आणि मग जे योग्य आहे ते करायचं. सत्य. माऊली ज्ञानोबाराय क्षमा म्हणतात, याचा अर्थ जिथे अन्याय आहे, जिथे अज्ञान आहे, तिथे कानाडोळा करायचा असा अर्थ नाही, तर ज्ञान पूर्ण जाणीवेने त्याच्यामध्ये जर अज्ञान प्रदर्शित होत असेल तर त्या अज्ञानाच्या दृष्टीने क्षमा करणंच आवश्यक आहे. कारण ज्ञानी पुरुषाला मनात राग द्वेष मत्सर धरणं शोभा देत नाही. पण जे सत्य आहे त्याला धरून राहायला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. मग शम दम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी. अर्जुना भावा अभाव मानी भावाची माझी. हे जे भाव मी तुला सांगतोय त्या भावांमध्ये अजून ह्या गोष्टी सुद्धा येतात. कुठल्या? शम दम दोन्ही. शमन म्हणजे मनाचा निग्रह करणं, अर्थात मनाचा अभ्यास करत मनाची शक्ती वाढवणं. दम म्हणजे आपल्या इंद्रियांचा निग्रह करणं, अर्थात इंद्रियांची विषयांकडे जायची जी धाव असते त्याच्यातून आपला घात होऊ शकतो. अनेक संकटांना आपल्याला सामोरं जाऊ शकण्याची शक्यता वाढते. त्या ठिकाणी इंद्रियांचा निग्रह करणं आवश्यक आहे, अर्थात शिस्त लागणं आवश्यक आहे. ते शम दम हे दोन्ही भाव सुद्धा त्याच्यातच येतात. सुख दुःख वर्तत जनी. त्याचबरोबर जनामध्ये लोकांमध्ये सुख आणि दुःखाचा अनुभव येत असलेला दिसतो, तो सुद्धा भाग मनाच्या पातळीवरच आहे. मनासारखं सगळं होत असलं की सुख, मनाच्या विरुद्ध होत असलं की दुःख. त्यालाच ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना भावा अभाव मानी. हे सुख दुःख भाव आणि अभावामुळे आहेत. अभाव म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता की झालं दुःख, आणि भाव म्हणजे एखाद्या गोष्टीचं असणं की झालं सुख. हे सुद्धा माझ्या या भावामध्येच येतात असं भगवंत सांगतायत. पै भय आणि निर्भयता. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पांडुसूता ओळख तू. भगवंत म्हणतात, अर्जुना भय आणि निर्भयता. एखाद्या गोष्टीच्या मुळे मनामध्ये भय निर्माण होणं, पण हे नुसतं गोष्टीपुरतं नाही, तर मुळातच भय हा जो भाव आहे, मग हे भय अनेक गोष्टींबद्दल असू शकेल. नुसत्या वस्तुरूपानेच नाही तर विचारांबद्दल सुद्धा भय असू शकेल. पण मुळात भय हा जो भाव आहे त्याच्याच विरुद्ध असलेली निर्भयता आहे. कुठल्याही प्रकारचं भय नाही, निर्भयपणा आहे, अहिंसा आहे आणि समता आहे. हे मूळ भाव ज्ञानोबाराय सांगतायत. एखादी ठराविक कृती म्हणजे अहिंसा अशा दृष्टीने नाही, तर अहिंसा रूपी भाव, समता रूपी भाव, त्याचबरोबर तुष्टी म्हणजे अर्थात तृप्तता, तप अर्थात तपश्चर्या, काया वाचा मनाने केलेलं तप, घेतलेले कष्ट, हा सुद्धा माझाच भाव आहे. हे अर्जुना ओळख तू. अगा दान यश अपकीर्ती. हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासूनी होती भूतांची आठाई. आतापर्यंत सांगितलेले जे मूळ भाव आहेत ते भूतांच्या ठिकाणी अर्थात जीवांच्या ठिकाणी प्रगट होताना दिसतात. ते माझ्यापासूनच उद्भवलेले आहेत. त्याच्यामध्ये इतर सर्व भावांप्रमाणे दान, यश,
अपकीर्ती हे सुद्धा भाव माझ्यापासूनच प्रगट होतात. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेंची हे वेगळाले मानी. एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेणती माते. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, या सृष्टीमध्ये वेगवेगळी भूत आहेत, वेगवेगळे जीव आहेत. जैसी भूते आहाती सिनानी, वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे हे भाव सुद्धा प्रत्येक जीवाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या रीतीने प्रगट होतात आणि वेगवेगळे भाव प्रगट होतात. एक उपजती माझ्या ज्ञानी, त्यातले काही भाव असे आहेत की ज्यांच्या आधाराने माझं ज्ञान प्राप्त करून घेता येतं, अर्थात आत्मज्ञान प्राप्त करून घेता येतं. आणि काही भाव असे आहेत, एक नेणती माते, जे मला प्राप्त करून घेण्यामध्ये अडथळा निर्माण करतात, म्हणजेच अज्ञान वाढवतात, अर्थात जीवाच्या ठिकाणी अज्ञान वाढवतात. याचं उदाहरण देताना ज्ञानोबाराय उपमा देतात. अगा प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे, तम अस्तुसी. एका सूर्यनारायणामुळेच, म्हणजे त्याच्या ठिकाणीच आपल्याला प्रकाश आणि अंधार या दोन गोष्टींचा अनुभव येतो. आणि तो अनुभव दोन घडणाऱ्या घटनांमुळे येतो. एक म्हणजे सूर्योदय आणि दुसरी म्हणजे सूर्यास्त. सूर्योदयाच्या वेळी प्रकाश दिसतो, तर सूर्यास्ताच्या वेळी अंधार दिसतो. आणि हे एका सूर्यनारायणाच्या ठिकाणीच दिसतं. भगवंतांना हेच म्हणायचंय की त्याप्रमाणे या जगामध्ये भाव आणि अभाव, अर्थात मला प्राप्त करून घेण्यासाठी असणारे योग्य भाव आणि माझी ज्यामुळे अप्राप्ती म्हणण्यापेक्षा माझी ओळख होण्यामध्ये जे अडथळे आणतात असे भाव, हे दोन्हीही माझ्यामुळे माझ्या ठिकाणीच माझ्या साह्यानेच प्रगट होत असतात. आणि माझे जे जाणणे नेणणे, ते तव भूतांची या दैवांचे करणे. म्हणून भूती भावाचे या होणे विषम पडे. अहो, मला जाणलं जाणं किंवा मला जाणलं न जाणं, हे सर्व काही जीवाचं जसं दैव आहे, अर्थात जसं प्रारब्ध आहे, त्यांनी केलेली सत्कर्म पुण्यकर्म, अर्थात आत्मज्ञान प्राप्तीसाठी केलेली जी कर्म आहेत त्यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच हे भाव वेगवेगळ्या प्रकारे जीवाच्या ठिकाणी प्रगट होतात. आणि त्याप्रमाणेच ते कुठेतरी ज्ञानाला अनुकूल होतात, तर काही ठिकाणी ते प्रतिकूल ठरतात. म्हणून भूती भावाचे या होणे विषम पडे. कुठे सम तर कुठे विषम. या परी माझिया भावी, या परी माझिया भावी, हे जीवसृष्टी आहे आघवी. गुंतली असे जाणावी पांडू कुमरा. म्हणून अर्जुना, तू हे जाणून घे, तू हे समजून घे की माझ्यापासून उत्पन्न झालेले हे जे वेगवेगळे भाव आहेत आणि या भावांच्या साह्याने कार्य घडतं, कर्म घडतं. या भावांच्या ठिकाणीच ही सर्व जीवसृष्टी गुंतलेली आहे, म्हणजेच या भावांमध्येच ती बांधली गेलेली आहे, असं तू पक्क जाण. आता इये जे सृष्टीचे पालक, जयान आधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझ. ह्या ओवीमध्ये एक सूत्र स्पष्टपणे भगवंत सांगतायत, आणि ते म्हणजे असं की भगवंतांनीच या सृष्टीचं पालन करण्यासाठी सृष्टीचे
पालक नेमलेले आहेत. पालक म्हणजे जे पालन करतात, पालन पोषण करतात ते पालक. भगवंतांनी या सृष्टीचे पालक नेमलेले आहेत आणि त्यांच्या अधीन सर्व जीवसृष्टी आहे. जया अधीन वर्तती लोक, आणि त्यांच्या अधीन होऊनच ह्या लोकसृष्टीचा, जीवसृष्टीचा सर्व व्यवहार चालत असतो. तर ही जीवसृष्टी कोणाच्या अधीन आहे? ते 11 भाव आणिक सांगेन तुझं. तर असे 11 भाव आहेत. त्या 11 भावांच्या अधीन ही जीवसृष्टी आहे आणि त्या अधीन होऊनच त्यांचे सर्व व्यवहार चालत असतात. ही महत्वाची गोष्ट इथे भगवंत प्रगट करतायत. चला तर माऊली ते 11 भाव ज्ञानोबारायांकडनं आपण जाणून घेऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.